पंढरपुरात सध्या विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। मंदिरातील शेकडो वर्षांपूर्वीच्या दगडी भिंतींना पॉलिश केलं जात आहे आणि त्यामुळे मंदिराचं पुरातन स्वरूप हे पुन्हा समोर येऊ लागलंय। मंदिराला 700 वर्षापूर्वीचं रूप द्यायचं काम जे सुरू आहे त्या जतन आणि संवर्धन कामामध्ये हे जे शेकडो वर्षापूर्वीचे दगड आहेत त्याला आता अत्याधुनिक पद्धतीनं पॉलिश करणं सुरू आहे। त्यामुळे हे जे मूळ दगड आहेत 600, 800, 1000 वर्षापूर्वीचे ते आता चमकू लागलेले आहेत। त्यांनी आता काट टाकलेली आहे। मंदिराचे विविध भागातले जे पूर्वी याच्यावर रंग होते तो सगळे रंग काढून घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर त्याच्यावर असलेले सर्व जे थर साचले होते ते सगळे काढून घेण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता अशा रीतीनं ह्या सर्व दगडांचं पॉलिश झाल्यावर शेवटचा पॉलिशचा हात आता मारायचं काम सुरू झालेलं आहे। एकंदर ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या कालावधीत मंदिर होतं त्याच पद्धतीने हे मंदिर करायचं काम सुरू आहे। याच पद्धतीनं मंदिराचा जो आतला भाग आहे या आतल्या भागात सुद्धा अशाच पद्धतीने पॉलिश करायला सुरुवात झालेली आहे। हे जे दगड आहेत या दगडांना पॉलिश केल्यानंतर त्याच्यावर फोकस लाईट मारण्यात आलेली आहे, ज्यामुळे या मंदिराचं पुरातन जे सौंदर्य आहे हे पुरातन सौंदर्य खुलून दिसते। याच्यावरची जे वेगवेगळे नक्षी काम आहे, पुरातन जे शिल्पकला आहे, ह्या शिल्पकला आता याच्यातून बाहेर पडायला लागलेल्या आहेत, जगाला हे पाहता यायला लागलेलं आहे। त्यामुळे विठ्ठल भक्त ज्या वेळेला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात त्यांना हे सुंदर रूप मंदिराचं पाहत पाहत विठ्ठल दर्शनाला जाता येते। हे जे पॉलिश केलेलं आहे इथं दशावतार असतील हे सर्वच आता उठून दिसायला लागलेले आहे आणि या पॉलिशमुळं विठ्ठल मंदिराचं सौंदर्य अधिकच खुलून निघायला लागलेलं आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अजित देशपांडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा।